हॅलो फ्रेंड्स, तर हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आता वजन जर तुमचं वाढलं असेल किंवा तुमच्या पोटावरील चरबी, साईड फॅट्स किंवा ब्रेस्टवर, शोल्डर आणि आपले आर्म्स ह्या हाताचे दंड, तर काही वेळेला आपली अतिरिक्त चरबी जास्त प्रमाणात वाढते आणि आपल्याला स्थूलपणा जाणवतो. कुठल्याही कामामध्ये उत्साह असा राहत नाही आणि थकवा जाणवतो दिवसभरामध्ये. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर आपण आज व्यायामाचे प्रकार बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला जे व्यायामाचे प्रकार दाखवणार आहे ते तुम्ही 1 महिना कंटिन्यू तुम्ही फॉलो करा, बघा काय फरक पडतो. तर आता मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आता दिवाळीमध्ये सुद्धा माझं 1 ते 1.5 किलो वजन वाढलं होतं आणि जवळपास आता मी 15 ते 20 दिवस झाले कंटिन्यू व्यायाम सकाळचा करते. तर मला खूप असं म्हणजे हलकं हलकं खूप ॲक्टिव्ह फील होतं आणि फ्रेश जाणवतं. तर व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या बॉडीसाठी आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. तर कमीत कमी 12 सूर्यनमस्कार किंवा तुम्ही मेडिटेशन केलं तरी खूप तुम्हाला फ्रेश जाणवेल आणि तुम्ही दिवसभरामध्ये खूप सारे म्हणजे उत्साही राहून असं ॲक्टिव्ह फील कराल. तर आता हे व्यायामाचे प्रकार अगदी मी फक्त पोटावरचे, साईड फॅट्स आणि आपली ब्रेस्ट यावरच मी हे दाखवणार आहे. कारण आपली मेन म्हणजे पोटावर आणि आपले ब्रेस्टवर जे साईड फॅट्स आहे इथे जास्त आपली चरबी जमा होते आणि मग आपल्याला खूप असं म्हणजे आपण डिस्टर्ब होतो. आपल्याला कपडे पाहिजे तशी वेअर करता येत नाही किंवा साडी घातल्यानंतर आपले हे जे कमरेवर जे साईड फॅट्स असतात ते देखील दिसतात किंवा आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज वेअर करायचे असतात, परंतु आपले आर्म्स, आपले दंड मोठे असल्यामुळे आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज घालायला होत नाही. त्या गोष्टींमुळे आपण खूप कुठेतरी डिस्टर्ब होतो आणि आपल्याला पाहिजे तसे कपडे वेअर करता येत नाही. परंतु आपण जर मनावर घेतलं तर नक्कीच आपण आपले ज्या शरीरातली अतिरिक्त चरबी आहे ती गायब करू शकतो. फक्त 1 महिना तुम्ही व्यायाम करा आणि आहारामध्ये चेंजेस करा, खूप सारा फायदा तुम्हाला होईल. तर आता चला मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवते. तर फ्रेंड्स, स्ट्रेट उभं राहायचं, त्यानंतर दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आणि पूर्ण हात स्ट्रेट पूर्ण खाली झोकायचे आणि पायाच्या अंगठ्यांना टच करायचं आहे. पूर्ण मागे हात झोकायचे म्हणजे याने स्ट्रेच बसतो पोटाला, ब्रेस्टला आणि ओटीपोटाला. तसेच मग हे स्ट्रेचिंग बसल्याने आपल्या जे पोटावर आणि छातीवर किंवा ब्रेस्टवर जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते. असं रिपिटेशन तुम्ही 20-30 वेळा करायचे. आता मी एक टाईम 30 वेळा करते आणि तेच रिपिटेशन पुन्हा तुम्ही 30, 60, 90 असं तुम्ही करायचं आहे आणि 1 महिना कंटिन्यू करा. हा रोजचे तुम्ही 10 ते 15 मिनटं हा व्यायाम करा. याने खूप सारा फरक पडेल बॉडीमध्ये. आणि आता हा नेक्स्ट प्रकार आहे. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आणि पूर्ण हा स्ट्रेट आपल्याला दोन्ही पायांना टच करायचं आहे अल्टरनेट. अशा पद्धतीने हे सुद्धा रिपिटेशन तुम्ही 30, 40 असं 60 वेळा मनातल्या मनात काउंट करायचं आणि असं बोलायचं आहे आणि अशा पद्धतीने करायचे. तर हे सगळे मी तुम्हाला पोटावर, ब्रेस्टवर, साईड फॅट्स आणि आपले जे आर्म्स आहेत त्याच्यावर मी हे व्यायामाचे प्रकार दाखवत आहे. तर आता हा सुद्धा बघा आपल्या दंड कमी करण्यासाठी हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. सर्क्युलर मोशनमध्ये 20-30 वेळा करायचा आहे. पहिले 10 वेळा, नंतर पुन्हा क्लॉकवाईज अशा पद्धतीने करायचं आहे. बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं तुम्ही करायचं आहे रिपिटेशन 20-30 वेळा. तर हा पण बेस्ट असा हा दंड बारीक करण्यासाठी व्यायामाचा प्रकार आहे. त्यानंतर हा एक स्ट्रेचिंगचा प्रकार आहे. असं स्ट्रेट उभं राहायचं, पूर्णपणे हात स्ट्रेट धरून मागच्या आपलं जे पाय आहे टाच त्याला पकडायचं आहे एका हाताने आणि पोटाला, ब्रेस्टला खूप म्हणजे ताण बसतो, स्ट्रेच बसतो आणि असं करूनच आपली पोटावरील चरबी रिड्यूस व्हायला मदत होते. आणि त्याच्याबरोबर आहार पण घ्यायचा आहे. तर आहार कशा पद्धतीने घ्यायचा, अगदी झटपट वजन कमी करायचं असेल तुम्हाला तर ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे. हे व्यायामाचे प्रकार आणि मी जो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आहार कसा घ्यायचा आहे, काय वजन कमी करण्यासाठी काय आपण पोटातनं घेतलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहे. ह्या तुम्ही फॉलो करायच्या आहे 1 महिना. एका महिन्यामध्ये तुमचं बघा 4 ते 5 किलो वजन सहज कमी होईल. परंतु हे तुम्ही नित्यनेमाने हे व्यायामाचे प्रकार करायचे आहे. तर हा सुद्धा बेस्ट असा हा व्यायामाचा प्रकार आहे. पोटावरील, पुन्हा हात, आपले थाईज आणि तसेच साईड फॅट्स.
तर यावर सुद्धा हा बेस्ट असा हा व्यायामाचा प्रकार आहे. दोन्ही हात स्ट्रेट ठेवायचे, पूर्णपणे ह्या अल्टरनेट दोन्ही पायांना टच करायचे आहे हात. अशा पद्धतीने रिपिटेशन तुम्ही 20-30 वेळा करू शकता. आता त्यानंतर पूर्ण आपल्याला वज्रासनात बसायचं आहे खाली आणि त्यानंतर असं पूर्ण स्ट्रेट हात वरती आपल्याला धरायचे आहे आणि वरती झोकून धरायचे आहे हात. याने काय होतं की आपल्या पोटाला ताण बसतो, ब्रेस्टला ताण बसतो, पुन्हा आपले साईड फॅट्स, आर्म्स, आपले दंड यावरही सगळी चरबी हळूहळू रिड्यूस व्हायला मदत होते. हे व्यायामाचे प्रकार आपण नित्यनेमाने रोज 15 मिनटं वेळ काढून केले पाहिजे. आता हा एक बेस्ट प्रकार आहे आपल्या दंडावर, म्हणजे स्ट्रेच बसतो बघा हातांना आणि ताण बसल्याने आपली जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यायामाचे प्रकार रेग्युलर करायचे आहेत. आणि मी आहारसुद्धा कशा पद्धतीने घ्यायचा हे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. तुमचा एका महिन्यात 4 ते 5 किलो वजन सहज कमी होईल. मी स्वतः केलेलं आहे, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आपण बघतो बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं जातं की 10 ते 12 किलो वजन कमी करा, 20 ते 25 किलो वजन, पण एवढं वजन कमी होत नाही. त्याला खूप सिरियसली आणि खूप डाएट करावं लागतं, तरच तुमचं वजन फार तर फार 7 ते 8 किलो किंवा 10 किलो तुम्ही जिम, योगा किंवा काही प्रॉडक्ट घेऊन तुम्ही ते वजन कमी करू शकता. परंतु एवढं असं वजन कमी होत नाही. नॅचरल पद्धतीने वजन कमी केलेलं कधीही बेस्ट. प्रत्येकाच्या शरीराची जडणघडण वेगळी असते. कोणाचं झपाट्याने वजन वाढतं, कोणाचं झपाट्याने कमी होतं. त्यामुळे आपल्या शरीराला काय म्हणजे सूट होईल त्या पद्धतीने आपण आहार घ्यायचा आहे. जर तुम्हाला व्यायामाचे प्रकार करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते, जर काही तुम्हाला शारीरिक आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहे. हे मी माझे रेग्युलर मी करते हे स्ट्रेचिंगचे प्रकार, पोटावरील चरबी गायब करण्यासाठी हे जे व्यायामाचे प्रकार आहे हे मी डेली करते आणि मला कुठलाही आजार नाही आहे. त्यामुळे हे मी रोजचे वेगवेगळे प्रकार करते. आता हे मी तुम्हाला रेग्युलर मी जे करते पोटावरीलच खास तेच व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे. तसे व्यायामाचे प्रकार भरपूर आहेत, भरपूर मी तुमच्यासोबतही शेअर केलेले आहेत. सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, पुन्हा स्टँडिंगचे भरपूर जम्पिंग जॅक वगैरे मी भरपूर व्यायामाचे प्रकार तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओ थ्रू शेअर करत असते. आता हा बघा खाली पूर्ण स्ट्रेट झोपायचं आहे आणि हाताचे कोपरे आपल्याला प्रत्येक गुडघ्याला टच करायचे आहेत. याने हा पोटावर सुद्धा हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. तर हे मी सगळे तुम्हाला त्याच्यावरीलच दाखवलेले आहेत व्यायामाचे प्रकार. त्यामुळे हे रेग्युलर तुम्ही करा, बघा काय फरक पडतोय ते. आणि खरंच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिलं मनाशी ठरवा, मनाची तयारी करा, तरच तुम्हाला याचा फायदा होईल, नाही तर काही नाही. आणि आपण कंटाळा करतो व्यायाम करायचा. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की नॅचरल पद्धतीने आपण जेवढं व्यायाम करून आपण वजन कमी करू तेवढं बेटर आहे. आता काही जण बघा प्रोडक्ट घेतात, जिम वगैरे जॉईन करतात किंवा योगा सेंटर, पण आपण जे प्रॉडक्ट घेतो तर त्याची आपल्याला सवय लागते आणि हे आपण लाईफ टाईम घेणार आहोत की नाही. तर आपण जर मध्येच ते सोडलं तर पुन्हा आपलं वजन जे पहिले आहे त्याच पूर्वस्थितीमध्ये येतं. त्यामुळे नॅचरल पद्धतीनेच तुम्ही वजन कमी करा. तर असा हे व्यायाम करा, आहार व्यवस्थित घ्या, पाणी भरपूर प्या. पाणी भरपूर पिल्याने पोट आपलं भरलेलं राहतं आणि आपली ॲटोमॅटिक म्हणजे आपल्या शरीरातली चरबी ही बर्न होत जाते. त्यामुळे पाणी भरपूर प्या आणि व्यायाम करा, आहार व्यवस्थित घ्या. काही जरी खाल्लं तरी ते क्वांटिटीमध्ये खा, परंतु जे हेल्दी आहे, ज्याच्यापासून आपल्या शरीराला घटक मिळतात, प्रोटीन, कॅल्शियम, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी आहे त्यांनी पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या वगैरे खा आणि ज्यूस वगैरे घ्या. तर आता तो ओमकार करताना आपल्याला पूर्ण नाकाने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. ओमकार म्हणत आपल्याला तो तोंडाने सोडायचा आहे. अशा पद्धतीने हा ओमकार करायचा. आणि प्राणायाम करताना एक नाकपुडी डाव्या हाताने बंद केली तर उजव्या नाकपुडीने श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि नंतर पुन्हा
हात काढून आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. असं हे प्राणायाम करायचं. म्हणजे हे मेडिटेशनचे प्रकार आहेत. प्राणायाम, ओमकार किंवा आपलं मनन करायचं आहे. एकदम शांत डोळे झाकून आपण एक 10 ते 12 मिनटं आपण त्या स्थितीमध्ये अगदी शांत बसायचं आहे. कुठलाही विचार डोक्यामध्ये आणायचं नाही आहे. याने काय होतं की आपल्याला फ्रेश म्हणजे फील होतं आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. तर असं आहे मेडिटेशनचे हे खूप सारे फायदे आहेत. त्यामुळे मेडिटेशन सकाळी असं एकदम पहाटेच्या दरम्यान केलं तर खूप बेटर आहे. त्यामुळे मेडिटेशन हे सकाळीच करा. व्यायाम करताना पण सकाळीच केलेला चांगला आहे. आणि जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळीही करू शकता. तर असं आहे. तर असे 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी काढून हा व्यायामाची सवय लावून रोज सकाळी 10 ते 12 मिनटं तरी कमीत कमी केलं पाहिजे. खूप फ्रेश आणि दिवसभरामध्ये आपल्याला एवढी एनर्जी येते की ॲक्टिव्ह फील होतं आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतं. तर आता तुम्हाला आहार कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याचा एक साधा ग्लास घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला मी जो ज्यूस दाखवलेला आहे तो ज्यूस घ्यायचा, सॅलड ज्यूस. आता हा सॅलड ज्यूस म्हणजे कसा बनवायचा, तर काकडी, गाजर, बीट, आवळा हे रोजचं तुम्ही सवय करून घ्या. हे पूर्ण मिक्सरला ग्राइंड करायचं आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला किंवा जिरं हे सगळं मिक्स करून घ्यायचे सकाळी 1 ग्लास. तर आता मी तुम्हाला जे लाडू दाखवलेले आहेत तर ते लाडूसुद्धा खूप शरीरासाठी फायदेशीर आहे. तर त्यानंतर 1 लाडू तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता. आणि नंतर दुपारचं जेवण. तर स्प्राऊट जास्त मोड आलेले कडधान्य जास्त घ्यायचे आहेत. तुम्हाला सॅलड जर परत खायचं असेल तर तुम्ही सॅलडही घेऊ शकता किंवा सॅलड ऐवजी ज्यूसही घेऊ शकता. छोट्या भुकेसाठी तुम्ही एखादा लाडू किंवा ॲपल, बनाना असं खाऊ शकता. चणे, फुटाणे किंवा शेंगदाणे, गूळ शेंगदाणे. आणि रात्रीचं जेवण हे लवकर करायचं आहे. रात्रीचं जेवण 8 8:30च्या दरम्यान करायचं. म्हणजे झोप आणि जेवण यामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 तासाचा अंतर पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपण मेंटेनही राहू आणि अगदी तुमचं वय 50 जरी 40 जरी असेल तरी त्यापेक्षा तुम्ही अगदी 20चे 25चे 30चे दिसायला लागा. आणि हे सगळं पोटातून घेणं गरजेचं आहे. बाहेरूनच आपण नुसतं चेहऱ्याला फेशियल ब्लीच करून होत नाही. त्यासाठी पोटातून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आता आम्ही सुद्धा एक 15-20 दिवस झाले की हा सॅलड ज्यूस घेतोय. आणि त्याचबरोबर व्यायामही करणं गरजेचं आहे. व्यायाम जर वेळेवर तुम्ही केलात तर तुम्ही फिट राहाल आणि कुठलाही आजार तुम्हाला होणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि महिनाभरामध्ये काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेवढं मी स्वतः माझ्या अनुभवावरून सांगते, मी जेवढं स्वतः हे करते ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर नक्की फॉलो करा. आणि हे व्यायामाचे प्रकार अगदी पोटावर, ब्रेस्टवर, साईड फॅट्स, आपले आर्म्स, नंड, शोल्डर आणि आपली मान, हे मानेवर सुद्धा आपली डबल चिन, बहुतेक जणांची, बऱ्याच लेडीजची अशी डबल चिन दिसते बघा. आणि मग चेहरा ब्रॉड होत जातो आणि आपल्याला खूप असं थकवा, स्थूलपणा जाणवतो. तर फिट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही वेळात वेळ काढून एक 15-20 मिनटं तरी व्यायाम करणं गरजेचं आहे. सकाळी नाही जमलं तरी संध्याकाळी नक्की करा. तर ह्या गोष्टी फॉलो करा. आता मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा.